मुंबईच्या साकीनाक्यामध्ये मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू। 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा मृत्यू। पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित। साकीनाका दुर्घटना प्रकरणामध्ये सहाय्यक आयुक्तांसह 4 अधिकारी निलंबित, तर कंत्राटदारावर गुन्हा दाखल। महापौर रितू तावडे यांची माहिती। पालिकेकडून मृताच्या कुटुंबियांना 10 लाखांची आर्थिक मदत जाहीर। मॅनहोलवर जाळ्या बसवताना सुरक्षेची काळजी घेतली गेली नाही। पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची कबुली। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा असंवेदनशीलतेचा कळस। जयंत पाटील यांना साकीनाक्याची दुर्घटना सांगताना साटम हसले, तर वक्तव्याचा विपर्यास केला साटम यांचं स्पष्टीकरण। साकीनाक्याच्या दुर्घटनेला पालिका आयुक्त अश्विनी भिडे जबाबदार। उपमहापौर संजय घाडींचा पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप। घाडींकडून अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी। विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांचा शरद पवारांना फोन। उद्या भेटीसाठी येणार, फोनवरून पवारांना सांगितलं। शरद पवार यांनी फोनवरून अहिर यांना शुभेच्छाही दिल्या। सचिन आले, आता त्यांची टीमही येणार। अहिर यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशावरती बच्चू कडूंचं वक्तव्य। तर टीमची गरज काय, आधी मला तर खेळू द्या, काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेयर आणणार, अहिर यांचं सूचक विधान। शेती कामासाठी गाळ आणि मुरमावरील रॉयल्टी रद्द। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार। अहिल्यानगर